नमस्कार, मी प्रवीण अरे महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग अपडेट आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकत्रित 3,000 रुपये मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे. आताची घडीची सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी अपडेट आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे. कारण की बहिणींनो, एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर 3,000 रुपये जमा केले जाणार आहे आणि हे 3,000 रुपये तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचे हप्ते मिळून मिळणार आहे. म्हणजेच एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर ठिकाणी 3,000 रुपये जमा होणार आहे. नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये, त्यानंतर डिसेंबर महिन्याचे 1,500 रुपये, असे टोटल तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला 3,000 रुपये ठिकाणी जमा केले जाणार आहे. म्हणजेच एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर 3,000 रुपये येणार आहे. तर बहिणींनो, ही अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता हे पैसे कधी मिळणार आहे त्या संदर्भात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आलेली आहे. महत्त्वाचा मोठा ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे, तोही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. आवर्जून ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये सर्व माहिती येऊन जाईल. सर्वात अगोदर तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट खाली लाल रंगाचं बटन दिले, त्यावर क्लिक करून ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळत राहणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रवीण अरे हा असा एकमेव चॅनल आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला 100% ऑथेंटिक माहिती दिली जात असते. म्हणून पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आली आहे. ती अपडेट अशी की आता महिलांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे. तर बघा, नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला एकत्रित 3,000 रुपये जमा होणार आहे. त्या संदर्भात महत्त्वाची खुशखबर आलेली आहे. बघा, तुम्ही जर बघितलं तर नोव्हेंबर महिन्या ठिकाणी संपलेला आहे. नोव्हेंबर महिन्या ठिकाणी संपल्याच्या नंतर आता डिसेंबर लागलेला आहे. अजूनही लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत. आता महिलांच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता हा जमा न झाल्यामुळे महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेक प्रश्न कसे निर्माण झाले आहेत? आता महिलांना ठिकाणी टेन्शन असेल की निवडणुका लागलेल्या आहेत. आता निवडणुकीच्या काळामध्ये या ठिकाणी पैसे मिळणार की नाही मिळणार हा प्रश्न बहिणींच्या मनामध्ये पडलेला आहे. दुसरी गोष्ट, बहिणींना या ठिकाणी प्रश्न आहे की आचारसंहिता आहे, आचारसंहितेमध्ये ठिकाणी पैसे मिळत नाही, असा ठिकाणी बहिणींना या ठिकाणी प्रश्न आहे. तर त्यामुळे आता बहिणी म्हणत आहे की नोव्हेंबरचे पैसे मिळणार नाही आणि डिसेंबरचे पैसे मिळणार नाही. तर तसं नाही आहे बहिणींनो. आचारसंहिता असो किंवा निवडणूक असो, तुमचे जे पैसे ते तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे आणि हे पैसे कधी मिळतील ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, अनेक प्रश्न ठिकाणी निर्माण झाले आहेत. दरम्यान आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा लांबणीवर जाऊ शकतो, कारण की नोव्हेंबरचा हप्ता हा डिसेंबर महिन्यात दिला जाण्याची शक्यता आहे. ही सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. बहिणींनो, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट अशी आहे की नोव्हेंबरचा हप्ता हा डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे, कारण की डिसेंबर महिना सुरू झालेला आहे आणि ह्या महिन्यामध्येच तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे मिळणार आहे आणि डिसेंबरचे सुद्धा तुम्हाला पैसे ह्या महिन्यामध्ये मिळू शकतात. म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर असे एकत्रित तुम्हाला 3,000 रुपये ठिकाणी मिळू शकतात. कारण की आता बघा, निवडणुका लागत आहे आणि निवडणुकीच्या काळावर सरकार बहिणींना नाराज करणार नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर का बहिणी नाराज झाल्या तर सरकारला ठिकाणी चांगली वोटिंग या ठिकाणी मिळणार नाही. म्हणून या ठिकाणी सरकार बहिणींना नाराज करणार नाही आहे आणि त्यामुळे तुम्हाला हे पैसे एकत्रित 3,000 रुपये जमा केले जाऊ शकतात. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, तर निवडणुकीनंतर तुम्हाला मिळणार का 1,500 रुपये, हा एक प्रश्न बहिणींच्या मनामध्ये आहे. बघा, राज्यामध्ये 2 आणि 3 डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि ह्या काळामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार नाही आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजेच 2 आणि 3 डिसेंबरला निवडणूक आहे, त्यामुळे तुम्हाला या दिवसांमध्ये पैसे मिळणार नाही आहे. नंतर बघा, दरम्यान निवडणुकीनंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण की निवडणुका झाल्याच्या नंतर लगेच तुम्हाला ठिकाणी पैसे मिळू शकतात. कारण की या ज्या काही निवडणुका आहेत, ह्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या झाल्याच्यानंतर आणखी ठिकाणी निवडणुका आहेत आणि ह्या निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला पैसे नक्की मिळले जाणार आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजेच 2 आणि 3 डिसेंबरच्या नंतर तुम्हाला ते पैसे जमा केले जाऊ शकतात. पुढे बघा, नोव्हेंबरचा पहिल्या आठवड्यामध्ये तरी पैसे येणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत, कारण की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणुका चालू आहेत आणि निवडणुकीच्या दिवशी तुम्हाला पैसे मिळणार नाही असे तरी या ठिकाणी चिन्हे दिसत आहेत. दरम्यान याबाबत कोणतीही अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे. जर का त्यांचा विचार ठरला तर तुम्हाला या दिवसांमध्ये सुद्धा पैसे दिले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला पैसे हे 100% मिळणार आहे आणि या महिन्यामध्ये तुम्हाला 3,000 रुपये मिळणार ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण की बहिणींनो, एकाच वेळेस तुम्हाला 3,000 रुपये जमा केले जाऊ शकतात. तुमची काय इच्छा आहे, तुम्हाला 3,000 रुपये हवेत की 1,500 रुपये, कमेंट करून सांगा. जर तुमची इच्छा असेल की 1,500 रुपये हवेत तर लिहून पाठवा की सर 1,500 रुपये जमा करा. तुमची इच्छा असेल की 3,000 रुपये हवेत तर लिहून पाठवा की सर 3,000 रुपये जमा केले पाहिजे. जी तुमची इच्छा असेल ती तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. पुढे बघा,
आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये एकत्र येणार का, हा प्रश्न बहिणींच्या मनामध्ये खरोखर पडलेला आहे. तर त्याचंही उत्तर आपण जाणून घेऊया. बघा बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे 100% ऑथेंटिक आणि शॉर्ट बर्ड्स वेळ तुम्हाला सर्व माहिती मी अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगतो. तर तुम्ही बघू शकता सर्वात मेन जो मुद्दा तुमचा आहे तोच या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे एकत्र येणार का, असं या ठिकाणी प्रश्न विचारला जात आहे. कदाचित महिलांना दोन्ही हप्ते एकत्रितपणे दिले जाऊ शकतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. दोन्ही जे हप्ते आहेत ते एकत्रितपणे दिले जाऊ शकतात. मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यामध्ये 2 हप्ते एकत्र देण्यात आले होते. तुम्ही बघितलं असेल, विधानसभाच्या ज्या निवडणुका होत्या तर त्या निवडणुकीच्या अगोदर महिलांच्या खात्यात 2 हप्ते एकत्र दिले गेले होते. त्यामुळे सरकारलासुद्धा मोठा फायदा झाला होता. त्यामुळे ह्याही वर्षी सरकार तसंच करू शकतं. तुम्हाला एकाच वेळी 2 हप्ते देऊ शकतात आणि यामुळे महिला जे सरकार आहे त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो, कारण की निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या ठिकाणी मतदान मिळू शकतं. पुढे बघा, त्यानंतर आता देखील महिलांच्या खात्यामध्ये पैसे एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे आणि ह्याबाबत लवकरच घोषणासुद्धा केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, कधीही पैसे जमा होऊ शकतात. नंतर बघा, KYCसाठी शेवटचा 1 महिना उरलेला आहे. बघा तुम्ही बहिणींनो, तुम्ही जर बघितलं तर लाडकी बहीण योजनेमध्ये KYC करणं अनिवार्य केलेलं आहे. जर KYC केले नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, अशा ठिकाणी अट आहे. तर कमेंट करून सांगा बरं की किती बहिणींनी KYC केलेली आहे. ज्या बहिणीची KYC झाली असेल त्यांनी लिहून पाठवायचे की हो सर माझी KYC झाली आहे. ज्या बहिणीची KYC झाली नसेल त्यांनी लिहून पाठवायचे की नाही सर माझी KYC झालेली नाही आहे. तर त्या बहिणींची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. काही डाऊट असतील त्यांची सॉल्व्ह करून दिली जाणार आहे. अशा बहुतेक महिला आहे की ज्यांचे पती वारलेले आहेत, त्यांचे वडील वारलेले आहेत, तर अशा बहिणींची सुद्धा KYC कशी करायची हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगून दिलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलला भेट देऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी काय सांगितलेलं तर KYC कशी करायची. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये KYC करणं अनिवार्य केलेलं आहे, म्हणजेच बंधनकारक आहे. जर KYC केले नाही तर पैसे मिळणार नाही आहे. आता KYC करण्यासाठी आता शेवटचा 1 महिना उरलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर हा डिसेंबर महिना सुरू आहे आणि डिसेंबर महिना हा शेवटचा महिना आहे, कारण की तुम्ही जर बघितला तर 31 डिसेंबरपर्यंत महिलांना KYC करायची आहे. 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला KYC करायचीच आहे, कारण की 31 डिसेंबर ही लास्ट तारीख सांगितलेली आहे. तुम्ही बघू शकता 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. जर का तुम्ही ह्या तारखेच्या आत KYC केली नाही तर तुम्हाला जे पैसे आहेत ते या ठिकाणी मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून जर का तुम्हाला पैसे हवे असतील तर तुम्हाला KYC करावी लागणार आहे. तर कमेंट करून सांगा आतापर्यंत किती बहिणींची KYC झाली आहे, कारण की जवळजवळ 1.5 कोटी प्लस बहिणींची KYC झालेली आहे. अजूनही भरपूर महिला बाकी आहे. तर ज्या बहिणींची KYC झाली असेल त्यांनी सांगा की हो सर माझी KYC झालेली आहे. ज्या बहिणीची झाली नसेल त्यांनी लिहून पाठवा की नाही सर माझी झालेली नाही आहे, त्या बहिणीची KYC आपण करून देणार आहोत. ठीक आहे. तर कमेंट करून सर्वांनी सांगायचं आहे. अगोदर 18 तारीख होती, 18 नोव्हेंबर, आता ती 31 डिसेंबरपर्यंत वाढवून दिलेली आहे, म्हणजेच बहिणींना जास्तीत जास्त KYC करता यावी म्हणून. आणि वेबसाईटवर ज्या अडचणी होत्या जसे OTP संबंधात, नंतर त्यांची वेबसाईट या ठिकाणी चालत नव्हती, अशा भरपूर अडचणी दूर केल्या आहे. काहींचे पती वारलेले होते, काहींचे वडील वारलेले होते, काहींचा घटस्फोट झालेला होता. अशी जी काही अट होती तीसुद्धा या ठिकाणी त्यांच्यासाठी सुद्धा एक नवीन पर्याय काढलेला आहे, म्हणजेच त्यांचे वडील वारले असतील, पती वारले असतील, अशी जी काही अडचण होती तीही दूर केलेली आहे. तर आता सर्वांनाच KYC करता येणार आहे. जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला त्यानंतरचा हप्ता मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून जर का तुम्हाला हप्ता हवा असेल तर तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे. त्यामुळे महिलांनी ऑनलाईन पद्धतीने KYC करायची आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला KYC कंप्लीट करून ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आहे. ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.